शिक्षणाला वय नसतं. मनात इच्छाशक्ती असेल तर आपण केव्हाही शिकू शकतो आणि स्पर्धेत टिकू शकतो. हेच दाखवून दिलंय सौ उषा समाधान नागणे यांनी. या आहेत चळे तालुका पंढरपूर येथील उषाताई. काल लागलेल्या इयत्ता 12वीच्या निकालात त्या 71% एवढे मार्क मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. फक्त उत्तीर्णच झाल्या असं नाही तर त्या महाविद्यालयात प्रथम आल्या आहेत. मात्र खरी स्टोरी पुढे. उषा यांनी लग्नानंतर तब्बल 14 वर्षांनी 12वीची परीक्षा देऊन हे यश मिळवलंय. त्यांचा मुलगा सध्या 8वीत आहे तर मुलगी 5वीचं शिक्षण घेतेय. हा प्रवास खूप अवघड गेला आणि ज्यावेळेस मी 10वीचे पेपर दिले आणि रिझल्ट लागायच्या आतच माझं लग्न झालं आणि लग्नानंतर रिझल्ट लागला. टक्केवारी पण खूप छान होती. जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला नाही शिकवलं पुढचं शिक्षण आणि नंतर ना मग असं वाटायचं की आपण आता शेतकऱ्यांच्या घरी आलोत आणि आता आपल्याला शिक्षणाची गरजच नाही, पण भविष्य काळात मला शिक्षणाची गरज पडेल असा आम्ही विचार त्यावेळेस केलाच नाही आणि मी हट्ट पण धरला नाही की मला शिकायचीच आहे. उषा यांचे पती शेतकरी आहेत. 10वीचे पेपर झाले आणि उषा यांचं लग्न झालं. त्यांची शिकण्याची इच्छा अपूर्णच राहिली. नंतर गावात शिक्षणा वाचून त्यांची नोकरीची संधी हुकली. उषा अस्वस्थ झाल्या. शिक्षणामुळे हुकलेली नोकरीची संधी पुन्हा मिळवायची म्हणून त्यांनी जिद्द बांधली आणि 12वीची परीक्षा देऊन त्यांनी महाविद्यालयात टॉप केलंय. मी एका ठिकाणी काम करत होते आणि त्याआधी 7वी पासचा तिथं लागला, म्हणजे 7वी पासचा रिझल्ट पाहिजे होता आणि ऐन फॉर्म भरायच्या वेळेस 12वी पास असल्याचा सर्टिफिकेट पाहिजे होतं. मग माझं झालं नव्हतं. त्यासाठी मी 12वी केली. शिक्षणाला वय नसतं आणि मी शिकले माझ्या गरीब परिस्थितीतून. शेती काम, गुरं लेकरं घरं बाळ बघत आणि आर्थिक परिस्थिती पण आमची इतकी चांगली नाही म्हणावाशी. बेताची परिस्थितीतून मी शिकले. कित्येक अडचणी आल्या मला ह्या 14 वर्षात, तरी पण मी शिकले आणि मला वाटतं की समद्यांनी शिकावं, महागं पडू नये, खास करून महिलांनी. हे यश मिळवणं उषा यांच्यासाठी सोपं नव्हतं. घर, प्रपंचा, शेती, गुरे, मुलं सांभाळत त्यांनी पुस्तकांशी सलगी केली आणि प्रपंचाच्या परीक्षेसोबत त्या महाविद्यालयाची परीक्षाही चांगल्या गुणाने पास झाल्या. पत्नीला म्हणजे ह्याच्या आधी ते 10वीत उत्तीर्ण झाली, पण आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे ती काय पुढं शिकवता आलं नाही. परत असं शिकवू म्हणण्यात 10-12 वर्ष गेली. तिला एका ठिकाणी जॉब लावला होता, तर ते जॉब लावल्यावर 2 वर्ष केलं, पण तर जॉब लागायच्या वेळेस शासनाने 12वीच्या टाकल्यामुळं तिला तो जॉब मिळू शकला नाही. मग तिला बी वाटायला लागलं म्हणून मी म्हणलं काय लोक म्हणली शिकवलं असतं तर जॉब हा परमनंट मिळाला असता, म्हणून ह्या वर्षी तिचा फॉर्म भरला आणि तिला 12वीत उत्तीर्ण पूर्ण झाली. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण झाली. मला अपेक्षितच नव्हतं की माझा नंबर यावा की मी नंबर काढावा. मला फक्त पाहिजे होते की 65 ते 70 पर्यंतचे मार्क. आईला पण वाटायचं की आपली मुलगी शिकावी, पुढं काहीतरी करावी. तिची खूप इच्छा होती शिकवायची, पण वडिलांनी लग्न केलं लवकर आणि खास करून शेतीच्या ठिकाणी दिल्यानंतर विषय सोडलेला आईनी. पण नंतर नाही, आता वेळ आले अभ्यास करायची तर तिचा फोन असायचा रोज. पेपर आले, कसा गेला, काय गेला, अभ्यास करते का, काय करते, अशी ती विचारायची. आधी भाऊ विचारायचा, शेजारचे पण विचारायचे. माझी स्वतःची मुलगी सुद्धा मला मदत करू लागत होती कामाची आणि पेपरवर आल्यानंतर आवर्जून विचारायची, मम्मी तुला पेपर कसा गेला. मी म्हणायची मला तुम्ही विचारणार आणि अभ्यास घेणार समजेजण आहात, म्हणून माझा पेपर सोपा गेला. परिस्थितीमुळे पूर्वी बऱ्याच जणांना शिकता आलं नाही. कित्येकांची स्वप्ने अपूर्ण राहिली. अशा प्रत्येकासाठी उषाताई आदर्श आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की. AB मराठी न्यूज, चळे.